सत्ता स्थापनेनंतर महायुतीमध्ये खाते वाटपावर रस्सीखेच. गृह मंत्रालयाच्या बदलामध्ये शिंदेंपुढे महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग असे 3 पर्याय. सूत्रांची माहिती. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड. फडणवीसांची माहिती. शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये यंदा मोठे बदल होण्याची शक्यता. 2 निवडणुकीमध्ये केलेलं काम, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी केलेलं योगदान आणि प्रचारामध्ये किती साथ दिली यावरून मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती. भाजप 18 ते 20 मंत्रिपदं आपल्याकडे ठेवण्याची शक्यता. शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवार यांना 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष. राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे. नियमानुसारच काम करेन, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस यांना शपथ देणार याचा आनंद कोळंबकर यांनी व्यक्त केली भावना. शपथविधी सोहळ्याचे खास क्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेअर. काल मुंबईमधल्या आझाद मैदानावरती राज्य सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पराभूत उमेदवारांची देवगिरीवरती बैठक. पराभूत उमेदवाराकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित, तर भाजपच्या भूमिकेबाबतही व्यक्त केली नाराजी. पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार या संदर्भात चर्चा सुरू. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा. आपापल्या पक्षाच्या नेत्याला पालकमंत्री करण्यावरती कार्यकर्त्यांचा जोर. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता द्यायला सुरुवात करावी. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती. देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा, नाना पटोलेंची मागणी. तर गृह खातं फडणवीस स्वतःकडे ठेवतील आणि महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करतील, पटोलेंनी व्यक्त केली अपेक्षा. शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीमध्ये जाणीवपूर्वक शाहू महाराजांचा फोटो न छापल्याचा खासदार शाहू महाराज यांचा आरोप. राज्य सरकारनं माफी मागावी, शाहू महाराजांची मागणी. मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली तेव्हा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांची टीका. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वजच खरे गद्दार आणि देशद्रोही, नाना पटोलेंची टीका. संबित पात्रा यांनी राहुल गांधींना देशद्रोही आणि गद्दार म्हटलं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं भाजप आमदार संजय केळकर यांचा सत्कार. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. महायुतीचं सरकार त्या पूर्ण करेल अशी सुद्धा केळकर यांनी माहिती दिली. अहिल्यानगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम. महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत बाबासाहेबांना अभिवादन करत स्वाक्षरी मोहीम. धुळ्यातही वंचितची ईव्हीएमच्या विरोधामध्ये जन आंदोलनासह स्वाक्षरी मोहीम. इथून पुढे सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची वंचितची मागणी. रत्नागिरीमध्ये कोकणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत केलं ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन. ईव्हीएम नको, मतपत्रिकांवरती मतदान घ्या अशी घोषणाबाजी. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, अन्यथा मराठे पुन्हा एकदा आंदोलन करून सरकारला घेरणार, मनोज जरांगे यांचा इशारा. दादरच्या चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अभिवादन. इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कधी तयार होणार? 9 वर्ष उलटूनही स्मारकाचं काम रखडलंय. स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा, सचिन खरात यांचा सवाल. इंदू मिलच्या जागेवरती स्मारक उभारण्यास आमचा कायमच विरोध. त्या जागेवरती एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ बनवणं हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली, सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. बाबासाहेबांच्या मुंबईमधल्या स्मारकाला उशीर होतोय. हे बाबासाहेबांचं स्मारक आम्ही लवकरच पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. इंदू मिलच्या जागेवरती एक जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे.
त्या संदर्भात प्रत्येक जण काहीतरी सतत सुचवत असतो, त्यामुळे थोडा उशीर होणं स्वाभाविक आहे. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. रायगडच्या महाडचे आमदार भरत गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली श्रद्धांजली. कार्यकर्त्यांसह चौदार तळ्यावरती जात केलं अभिवादन. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महाडच्या चौदार तळ्यावरती गर्दी. भीम अनुयायांची बाबासाहेबांना आदरांजली. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या त्यांच्या मूळ गावी भीम अनुयायांनी बाबासाहेबांना केलं अभिवादन. आंबेडकर स्मारकामधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये तांदुळापासून साकारले बाबासाहेबांचे रेखाचित्र. त्यासाठी 3 टन तांदळाचा वापर. 30 मुलांच्या टीमनं 24 तास काम करत साकारलं हे चित्र. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल